राज ठाकरे यांनी आपल्याला बदललेल्या भूमिकेचं महाराष्ट्रातल्या जनतेला देखील आश्चर्य वाटतं। राज ठाकरे महायुतीमध्ये जाऊन 2-4 जागा लढवतील असं मला वाटलं होतं, मात्र निवडणूक लढवायची नाही ही भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांनी देखील मान्य झाली असेल असं वाटत नाही। राज ठाकरे यांच्यामध्ये इतकं का परिवर्तन झालं हे कळायला मार्ग नाही। महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण झालं त्यावेळी राज ठाकरे यांची वक्तव्य संपूर्ण जनतेने ऐकली आहेत। महाराष्ट्रातील गढूळ वातावरणाचा समाचार राज ठाकरे यांनी घेतलेला होता, मात्र राज ठाकरे यांनी यू-टर्न घेतल्यामुळे जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली। महाविकास आघाडीचे प्रमुख नेते बसून सांगलीच्या बाबतीत खुलासा झाला आहे। भविष्यकाळात सांगलीमध्ये काँग्रेसचा सन्मान कसा राहील याबद्दल प्रयत्न केला जाणार आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावेत अशी भूमिका तिन्ही पक्षांनी घेतली। सांगलीसह 48 जागांचा अंतिम निर्णय झाला आहे, त्यामुळे सांगलीमधील नाराजी आम्ही सर्वजण एकत्र बसून दूर करू। महाराष्ट्रात तिन्ही पक्ष एकदिलाने काम करत असलेले आपल्याला पाहायला मिळाले। काही 2-4 ठिकाणी नाराजी असते ती दूर केली जाईल। भाजपला थांबवणे हे आमच्या सगळ्यांचे एकमेव ध्येय आहे। महाविकास आघाडी म्हणून चर्चा झालेली आहे। काँग्रेस कुठेही एकाकी पडली नाही। काँग्रेस पक्षातून बाहेर गेलेल्या नेत्यांच्या टीकेला किती महत्त्व द्यायचं, कारण अशोक चव्हाण देखील त्या बैठकांना उपस्थित असायचे। कोल्हापूरची अस्मिता शाहू महाराजांच्या निमित्ताने दिल्लीला पाठवायची आहे। लोकांच्या मनामध्ये काँग्रेस आणि शाहू महाराज हे फिक्स झालं आहे। कोल्हापूरच्या जनतेने ठरवलं आहे, खासदार बदला परिस्थिती बदलेल, खासदार बदला कोल्हापूर बदलेल हाच हट्ट कोल्हापूरकरांनी धरलेला आहे। आम्ही पण इथलेच आहोत, आम्ही पण कोल्हापूरचेच आहोत। काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात पहिल्यांदा प्रत्येक तालुक्यात कार्यालय हा उपक्रम राबवला जातोय। चंद्रकांत पाटील यांचा राजकारणाचा अभ्यास जास्त आहे। पुण्यात हु इज धंगेकर म्हटले होते, त्याचा परिणाम पुढे पाहायला मिळाला। भाजपची बिहारमध्ये आणि दक्षिण भारतामध्ये काय अवस्था होणार ही आकडेवारी समोर आहे। मात्र स्वतःच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 400 पारचा नारा द्यावा लागतो। भाजप 214च्या वर जात नाही, ही देशपातळीवरची आकडेवारी आहे। कार्यकर्त्यांना मोठं गाजर दाखवावं लागतं, त्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील प्रामाणिकपणे करत आहेत। कोल्हापूरमध्ये मोदी, आदित्यनाथ, अमित शहा प्रचाराला आले तरी त्याचा परिणाम पाहायला मिळणार नाही। काल आता तिन्ही पक्षाचे आमचे प्रमुख मंडळी बसून कालच्या पत्रकार परिषदेमध्ये हा खुलासा झालेला आहे। आता तिथली स्थानिक परिस्थिती नाना पटोलेजी आणि थोरात साहेब हाताळत आहेत आणि स्थानिकांशी चर्चा करून त्यातनं योग्य मार्ग काढून योग्य पद्धतीनं काँग्रेसचा सन्मान भविष्यकाळात कसा राहील हा प्रयत्न राहणार आहे, कारण की आता निर्णय झालेला आहे। काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी अजूनही आग्रही आहेत किंवा बैठक त्यांची होणार आहे, तुमची काही विश्वजित कदम असतील किंवा संबंधित कोणाशी? नाही, चर्चा सुरू आहे आणि वरिष्ठ पातळीवरून देखील त्यांच्याशी बोलणं सुरू आहे। रमेश चन्नीतला जे असतील, नाना पटोले जे असतील, थोरात साहेब असतील, हेही त्यांच्याशी फोनवरून संपर्कात आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी टिकावी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावे ही भूमिका काल जवळजवळ सगळ्या वरिष्ठांनी महाराष्ट्राला सांगितली आणि म्हणून थोड्या ज्या काही अडीअडचणी काही सीटांच्या बाबतीत आहेत त्या 1-2-4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये समजूत काढून त्या सोडवल्या जातील अशी आम्हाला खात्री आहे। जे धोरणं असतात ते त्यांच्या नेत्याला बोलवतात, सभा घ्यायचा प्रयत्न करतात, पण तो कोल्हापूरमध्ये त्याचा काय परिणाम होणार नाही। कोल्हापूरकरांचा निर्णय पक्का झालेला आहे आता की अकार्यक्षम मागची 5 वर्षे कोल्हापूरकरांनी बघितलेले आहेत आणि विजन विरुद्ध अकार्यक्षमता अशी ही निवडणूक आहे। नाही, मला दिल्ली स्तरावरचं मला माहिती नाही, काय माहिती घेतलेली नाही, मी त्यामुळे बोलणं संयुक्तिक ठरणार नाही। चला, थँक्यू। नाही, आश्चर्य वाटते, महाराष्ट्रातल्याही लोकांना एकदम आश्चर्य वाटलं, कारण की 19ची त्यांची भूमिका आणि आत्ताची भूमिका आम्हाला वाटलं ते युतीमध्ये जाऊन महायुतीमध्ये जाऊन 2-3 जागा लढवतील, 4 जागा लढवतील अशी चर्चा चालू होती, परंतु अगदीच लढवायचं नाही हा निर्णय मला वाटते मनसेच्या कार्यकर्त्यांना पण मान्य झालेला नाही, कारण की कॉमेंट्स बघितल्यानंतर लक्षात येईल की ही भूमिका फार पटली असं वाटत नाही आणि का परिवर्तन झालं एवढं कळायला मार्ग नाही। तर ते नाही, 100% ज्यावेळी ह्या फोडाफोडीचं राजकारण झालं त्यावेळी त्यांची वक्तव्य जी महाराष्ट्रातल्या जनतेनं ऐकली होती की हे चुकीचं झालं आहे आणि कशा पद्धतीनं हे फोडाफोडीचं राजकारण झालं याबद्दल स्पष्टपणे त्यांनी भूमिका मांडली आणि महाराष्ट्रात जे गढूळ वातावरण झालेलं आहे त्या गढूळ वातावरणाला एक भाजपनं ज्या पद्धतीने वातावरण गढूळ केले पक्ष फोडून,
ते लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न त्यावेळी त्यांनी केला होता. परंतु आता एकदम युटर्न घेतल्यामुळं थोडं काय संभ्रम अवस्था नक्कीच महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये निर्माण झालेली आहे. सांगलीचं नाही, मी म्हणलं तसं आता अंतिम निर्णय होईपर्यंत सगळ्यांच्या भूमिका स्पष्ट होत्या, स्ट्रॉंग होते की आम्हाला ही सीट मिळाली पाहिजे. आता काल अंतिम निर्णय दिल्ली आणि सगळ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय झालेला आहे. आता 48 सीटचं वाटप झालेलं आहे हे काल स्पष्ट झालेलं आहे. आता त्यातून काही तक्रारी, काही ठिकाणी थोडे नाराजी ही दूर करण्याची जबाबदारी नेतृत्वांची आणि आमच्या सगळ्यांची असणार आहे आणि ती आम्ही निश्चितपणे दूर करू. नाही ठीक आहे, काही आता किरकोळ ह्या गोष्टी स्थानिक तिथं काही गोष्टी होणार आहेत. आता हातकणंगल्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार तिथं आहेत, काँग्रेसवाल्यांना आम्ही उद्यापासून सांगणार आहे कामाला लागायला. हे थोड्या किरकोळ गोष्टी होत राहणार आहेत. आता सकाळपासून मी त्याच्यातच आहे की तिथं काही काँग्रेसचे लोक विश्वासात घेतलं जात नाही वगैरे अशा गोष्टी. तरी मला वाटतं ह्या प्राथमिक गोष्टी आहेत. तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एक दिलानं काम केलेले आपल्याला दिसतील. फॉर्म भरेपर्यंत थोडं बोलवलं जाणं, बैठकाला कोणी बोलवलं नाही बोलवलं या गोष्टी स्थानिक पातळीवर होत असतात. परंतु तिन्ही पक्षातल्या खालच्या कार्यकर्त्यांपासून वरच्या कार्यकर्त्यापर्यंत भाजपला थांबवणं हे एकमेव ध्येय आमचं असणार. अजिबात काँग्रेस एकाएकी पडलेलं आहे असं मी म्हणणार नाही. ज्या चर्चा झाल्या आता महाविकास आघाडी म्हणून करताना ज्या चर्चा झाल्या त्या जाहीर बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून कारण नसताना असं किंवा तसं काँग्रेस एकाएकी पडलं हा म्हणणं, आता कोण टीका करत असेल तर तो भाग वेगळा, परंतु आम्ही तसं म्हणणार नाही. शेवटी विनिबिलिटी हा फॉर्म्युला त्यामध्ये होता. ठीक आहे, काही वेळा एकात दुसरं मागं पुढं होतं. आता सांगलीचं किंवा भिवंडीचं मित्रपक्षांचा आग्रहच असल्यामुळं काही गोष्टी होत्या. आणि शेवटी काँग्रेस देश पातळीवरचा पक्ष आहे. इंडिया आघाडीची सत्ता देशामध्ये येण्याचा प्रयत्न हा काँग्रेसचा पॉझिटिव्ह बाजू तुम्ही घेतली पाहिजे असं मला वाटतं. पण 17 जागावर समाधान मानावं लागतंय, त्यामुळं काँग्रेसचे राज्यातले जे नेते आहेत ते कुठेतरी कमकुवत झालेत असं टीका अशोक चव्हाण यांनी केली. नाही, आता काँग्रेस पक्षातून बाहेर गेलेल्यांच्या टीकेवर किती महत्त्व द्यायचं आहे, कारण ते सुद्धा त्या बैठकीमध्ये उपस्थित असायचे. म्हणजे अगदी शेवटच्या बैठकीपर्यंत ते उपस्थित ही आकडेवारी त्यांनासुद्धा माहीत आहे. मला वाटतं आता काँग्रेसला टार्गेट करून काँग्रेसच्या पाठीमागं असणाऱ्या लोकांचं मन विचलित करण्याचा प्रयत्न आहे. तसं काही होणार नाही. काँग्रेस ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये उभी झालेली आणि पुढच्या काळामध्ये उभी राहिलेली आपल्याला दिसून येईल.